अकोला जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंवर त्यांनी मोठा आरोप केलाय। 2 वर्षांपूर्वीची घटना असल्याचा नितीन देशमुख यांनी दावा केलाय। अकोला महापालिकेच्या भ्रष्टाचाराचा एक प्रश्न दडपण्यासाठी नीलम गोरेंनी आपल्या माध्यमातून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना 25 लाख रुपये मागण्याची सूचना केली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। राज्यात नीलम गोरेंनी म्हटलं होतं की तुमच्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एक पद देण्यासाठी 2 मर्सिडीज द्यावा लागतो। तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला। अकोला महानगरपालिकेच्या संदर्भात तुम्हाला माहित असेल, खास करून मी तो उल्लेख यासाठी करतो की इथल्या तत्कालीन विधान परिषदेचे जे आमदार होते त्या आमदारांनी अकोला महानगरपालिकेचा भ्रष्टाचाराच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये आवाज उचलला होता आणि जेव्हा विधान परिषदेचा आवाज उठवला होता तेव्हा स्वतः नीलमताई गोरेंनी मला संदेश दिला होता की तुमच्या जिल्ह्यातला प्रश्न आहे, विरोधी विधान परिषदेच्या आमदारांनी महानगरपालिकेचा भ्रष्टाचाराचा प्रश्न मांडला, याच्यामध्ये समोरच्या लोकांना आणा आणि त्यावेळेस स्वतः नीलमताईंनी त्या प्रकरणात 25 लाख रुपयाची मागणी केली होती, तुम्ही मागा आपण त्यांना सहकार्य करू। म्हणजे विधान परिषदेच्या सभापती या नात्याने एखाद्या आमदारांनी काही भ्रष्टाचाराचा प्रश्न मांडला, त्या भ्रष्टाचार दडपण्यासाठी नीलमताईंनी स्वतः मला